नमस्कार मित्रांनो, आपण इथं रस्त्याच्या कडेला एक आलोय. जे म्हणतात खिल्लार गाई दूध देत नाहीत किंवा दुधाला कमी असतात, त्यांच्यासाठी ही गाय दाखवतोय मी आवर्जून. गायची कास बघा, मोठ्या मापाची खिल्लार गाय आहे. या गायचं वेत किती आहे? चौथं वेत आहे. गाय सुंदर आणि मोठ्या मापाची आहे. दुधाची गाय आहे. चौथ्या वेताला वेली आता. त्याला काय बैल दाखवला होता की सिमेंट भरला? कुठला वळू भरला होता? बांबुर्डीत आहे बघा. बांबुर्डीत राजा म्हणून बैल आहे. बांबुर्डीत कोणाचा? बंडगर. बंडकरांचा होय. हा 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 हा. त्याच वळूच आहे. कोंडीकला आहे. निवर्गी लाईनच्या बंडकरांचा आहे. निवर्गी लाईनचा बंडकरांकडे वळू आहे तो का? तुमचं नाव सांगा. पोपट खाडे. पोपट खाडे. पोपट खाडे. किती वर्षापासून गाय सांभाळताय? 3-4 वर्ष झाली माझ्याकडे. 3-4 वर्ष ना? 4 वर्ष पूर्ण झाली. किती वेळ त्याला वेली आता? आता चौथं येत आहे दिवस. गाय एक टायमिंगचं दूध किती देते? 4, 4.5, 4.5 लिटर. 4-4.5 लिटर दूध देते एक टायमिंग. पहिलं काय झालं गायला? ह्या पहिला खोंड होता. दुसरा? दुसरी पहिला खोंड, दुसरी कालवड, परत खोंड, परत कालवड झाली. आता परत कालवड. किती दिवसाची कालवड झाली? ती आता 2-2.5 महिने झाले. 2.5 महिने. 2-2.5 महिने. माळशिरसच्या तिथं बंडकरांचा निवर्गी लाईन, बांबुर्डीत निवर्गी लाईनचा वळू भरून आणला. राजा म्हणून बैल आहे. राजा म्हणून निवर्गी लाईनचा. बरोबर. पाहू शकता मित्रांनो, जे गाय देशी दूध देत नाही म्हणतात ना, त्यांच्यासाठी ही गाय बघा किती मोठ्या मापाची आहे. चौथ्या वेताला वेली तरी गाय वाटत नाही की चौथ्या वेताला वेली म्हणून. 4-4.5 लिटर एक टायमिंगचं दूध आहे. 2 टाइमचं 9 लिटर दूध देते जवळजवळ. कसं दात घालता येईल? लात वगैरे अजिबात नाही. दार कोण काढतं? असं. हो. एक मिनिट, पलीकडे साईडने. सावलीला बांधल्यामुळे पहिली मोठी कालवड जी दिली ती कोणाला दिली? आपलं आटपाडीवाल्याला नेली. आटपाडी भागात जास्त मिळते ना. अशीच द्यायची म्हणून खोंड आणि कालवड त्यांना दिली म्हणजे? नाही व्यापारी होते का आपलं शेतकरी होते? शेतकरी सांभाळा नेली. निवर्गी लाईनचा जो वळू आहे माळशिरसला बंडकर यांच्याकडे, गरम रक्ताचा वळू, त्या वळूपासून ही कालवड झालेली आहे. खोंड तर लय बघायचा होता. खोंड पण त्या निवर्गीच्या लाईनचाच होता ना? इंजेक्शन नसतं काय, भाडं गेलं तरी चालतं पण ती वळू 4-5 हजार जातात तिला पण. कोण झालं तर चांगला असतो.
बघू शकताय खिल्लार गाई पण दूध देतात चांगल्या सांभाळणे जर चांगली असेल आणि त्याची ठेवण जर व्यवस्थित केली तर खिल्लार गाई पण भरपूर दूध देतात. लय भारी. आम्हाला लय पहिल्यापासून तीच नाही ह्याच्या आधी पण होते आमच्याकडे. पहिल्यापासून खिल्लार गाय आहेत. हो मग आम्हाला पहिल्यापासून आवडते. नादच केला. कालवड्याच्या नक्क्या बघू शकता कशा हरणासारख्या आहेत जुळत एकदम रेसच्या खोंडाला जशा नक्या लागतात तशा नक्या आहेत. पण ही कालवड आहे. पण लय भारी होतं पण लय असलंच होतं. एक वेळेस कालवड होतं एक वेळेस काय त्याला. गाय पण शांत आहे ना. काय नाही बोलून दे. शांत नाही दिसली तर मग काय बरोबर ना. पोरगी यायला झोपली तुम्हाला पोरगी जाऊ दे आणि पाठीवर जाऊन बसते. 2 वर्षाची पोरगी. और खिल्लार गाय खिल्लार गाय दूध तूप गोमूत्र त्याचा अर्क त्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करून जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.